नमस्कार. अध्याय 3 भाग 4. पुराणामध्ये ब्रह्मर्षी नारद मुनींनी केलेल्या उपदेशामुळे वाल्याचा वाल्मिकी झाला. तसेच तुलसीदास महाराजांना त्यांच्या पत्नीने एकांतात स्वतःच्या उद्धारासाठी एवढे प्रयत्न केले तर तो भगवान निश्चित प्राप्त होईल असे बोलल्यामुळे त्यांच्यातील महर्षी जागा झाला आणि तिलाच माता मानून त्यांनी तीव्र अनुष्ठान केले. परंतु केवळ प्रयत्न करून उपयोग नाही, त्यासाठी योग्य मार्गदर्शक हवा. त्याप्रमाणे जेव्हा त्यांची रामभक्त हनुमंत यांच्याशी भेट झाली तेव्हा त्यांना प्रभू रामाचे दर्शन झाले, साक्षात दर्शन. सध्या आपण आपल्या खेळाडूंचे उज्ज्वल यश पाहतो, ऐकतो. यासाठी त्यांनीही कितीतरी वर्षापासून तयारी केलेली असते, सातत्यपूर्ण मेहनत केलेली असते आणि योग्य त्या मार्गदर्शकाकडून त्यातील बारकावे जाणून घेतलेले असतात. अशा प्रकारे केलेल्या कष्टाचे शेवटी चीज होते आणि जादूची कांडी फिरावी तसे हे लोक प्रकाश झोतात येतात. कोणाला सुवर्ण पदक मिळते, कोणाला रौप्य पदक मिळते, तर काही कीर्तन प्रवचनकार सर्व श्रोत्यांना ज्ञात होतात. त्यामागेही त्यांनी सातत्यपूर्णपणे केलेला अभ्यास आणि प्रयत्न, एकनिष्ठेने प्रभूचे केलेले चिंतन मनन, स्वतःशी साधलेला संवाद, या सर्वातून हे होत असते. जी टॉकीजवरील देवी भागवत पुराणामध्येही हरिभक्त पारायण करपेताई अशाच अतिशय सुंदर मधुर भाषेत भगवतीचे पुराण सांगतात. आपल्याला माहीत असलेल्या गोष्टीही त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा ऐकाव्या वाटतात. यासाठी त्या स्वतः भगवतीवर निष्ठा ठेवून ती सतत आपल्या बरोबर आहे याची जाणीव ठेवून आपल्या मुखातून तिचीच वाणी श्रोत्यांपर्यंत पोहोचते आहे हा विश्वास मनी बाळगून लोकांना मार्गदर्शन करतात. तुलसीदासांचेही तसेच आहे. प्रभुरामांनी त्यांना आलिंगन देऊन वाल्मिकीप्रमाणेच सर्व जनांमध्ये भक्ती मार्गाचा उपदेश करण्याची प्रेरणा दिली आणि त्यांची कीर्ती जनमानसामध्ये सर्वत्र पसरली. वाराणसीमध्ये त्यांच्या आश्रमात त्यांच्या शिष्यांची मांदियाळी जमली. लोक मुक्त हस्ते दानधर्म करू लागले. केवळ शिष्यच नाही तर इतर अनेक भक्त त्यांच्या मुखातून रामलीला ऐकण्यासाठी, श्री हनुमंताची सेवा किंवा एकनिष्ठ स्वामी भक्ती ऐकण्यासाठी गर्दी करू लागली. परंतु अशा वेळीही तुलसीदास विरक्त राहिले. त्यांना कुणी स्तुती केली किंवा निंदा केली काहीही फरक पडत नव्हता, कारण त्यांना खऱ्या ईश्वर भक्तीचे ज्ञान झाले होते. एका प्रभुरामाशिवाय सर्व मिथ्या आहे याची जाणीव झाली होती. त्यामुळे त्यांच्या आश्रमात कोणी येऊ शकत होते, ज्यांना पाहिजे ते दान करू शकत होते, तसेच ज्यांना गरज आहे ते आश्रमातील कोणत्याही वस्तू घेऊन जाऊ शकत होते. यामुळेच त्यांच्या आश्रमात चोर
तस्कर आले आणि त्यांच्या कानावर तुळशीदासांचे प्रवचन कीर्तन पडले. सत्संगतीत राहून की त्यांच्या मनात भक्तीचा, सन्मार्गाचा, सत्याचा उदय होत होता आणि ते तुळशीदासांना शरण येत होते व पुढे सन्मार्गाला लागत होते. अशा प्रकारे तुळशीदासांचा जीवनक्रम सुरू होता. श्रवण कीर्तन नामस्मरण नित्य घडे त्या कारण, ऐसे होता बहुत दिन तो नवल अपूर्व वर्तले. तुळशीदासाचे आश्रमासी ब्राह्मण बैसले भोजनासी, नाना परीची अन्ने तयासी. घृत शर्करा युक्त वाढिली, हाती संकल्प घेता जाण. विप्र बोलती ब्रह्मार्पण, तो दारापासी एक ब्राह्मण. काय बोले ते ऐका, प्रथम बोलोनी सीताराम. म्हणे मी ब्रह्महत्यारी परम, काही द्या मज भिक्षान्न. ऐसे वचन बोलिला, वचन ऐकूनी सकळ जण. तटस्थ बैसले ब्राह्मण, तुलसीदास बाहेर येऊन दिदले आलिंगन तयासी. विप्रासी धरून या हाती, आनोनी बैसविले निज पंक्ती. म्हणे स्वामी कृपामूर्ती, वचन माझे एक ऐका. सीताराम ऐसे वचन तुम्ही केले उच्चारण. ब्रह्महत्यादी दोष तृण तेव्हाच दग्ध झाले. ऐसे बोलोनी तयासी, म्हणे ग्रास द्यावा ब्राह्मणासी. ऐकता ये मिया वचनासी, विप्रतयासी बोलती. षटशास्त्री निपुण पंडित, तुलसीदास काय बोलत. ब्रह्महत्यारी या पंक्तीत कवन्या आधारे बैसविला. तुलसीदास म्हणे त्यासी, एक आधार आहे यासी. राम म्हणता निजवाचेसी, ब्रह्महत्या कैसी राहील. श्री भागवती कृष्णनाथ, उद्धवासी सांगोनी निज गुह्यार्थ. नाम महिमा अति अद्भुत, कलियुगात असे पै. स्नान संध्या करिता जाण, आधी केले केशव नारायण. व्यंग होता ब्रह्मकर्म जाण, पितृश्राद्ध सांग आचरता. शेवटी जनार्दन स्वरूपी अर्पिता, हरिनामा वाचुनी अन्यथा कर्म सर्वथा न चाले. लग्न निश्चय करिता जाण, घटितार्थ पाहता 36 गुण. शेवटी लक्ष्मीकांत स्मरण, केल्या वाचोनी सरेना. अंतकाळी प्रायश्चित्त घेती, शेवटी नाम उच्चारिती. पार्वती रमण कैलासपती, रामप्रीती जपतो की. महापातकी गणिका जाण, राघव म्हणे शुका कारण. महादोष हेची तृण, नाम वन्नीने जळाले. भ्रष्ट ब्राह्मण अजामिळ, त्याचा मांडला अंतकाळ. नारायण स्मरता बाळ, दोष तात्काळ जळाले. ब्राह्मण म्हणती विचक्षणा, सत्य न वाटे अमुचे मना. काही साक्ष दाखवी जना, संशय खंडना तै होय. तुळसीदास म्हणे विप्रासी, कोणती साक्ष मागता मजपाशी. धरामर म्हणती तयासी, नैवेद्य नंदीस दाखवावा. कैलासपती विश्वेश्वर, त्यापुढे आहे नंदिकेश्वर. अन्नपात्र भरुणी सत्वर, समर्पण तुम्ही करा की. प्रत्यक्ष नंदी पाषाण मूर्ती, नैवेद्य भक्षील तुम्हा हाती. तरीच ब्रह्महत्यारी या पंक्ती आम्ही बैसवू ये वेळी. नाना दृष्टांत देऊनी आम्हासी, नाम महिमा बहु सांगसी. प्रत्यक्ष साक्ष हे दाखविसी, सत्य मानसी तै वाटे. मुखे सांगता साखर गोडी, रसनेची न पुरे आवडी. तेवी तू सांगसी नाम प्रौढी. परिविकल्प
ओढी सोडीना सुलाखनीने टोचुनी नाणे खरे पारखिती सज्ञान तेवी साक्ष काही दाखवून संशय खंडन करावे का मोहऱ्यास गुंडाळून सूत टाकुनी पाहती अग्नियात तेवी हरिनामाची प्रचिती दावी निश्चित आम्हासी की हिरा ठेवूनी ऐरणीवर पारखी वन हानितीवरी तेवी नाम महिमा ये अवसरी दाखवी सत्वर सुजाना ऐसी ऐकोनी विप्रवाणी तुलसीदास हर्षले मनी अन्नपात्र सत्वर घेऊनी विश्वेश्वर सदनी चालिले सकळ विप्र उठोन तेही चालिले तया मागून सभा मंडपी उभे राहून कौतुकावघे पाहती अन्नपात्र घेऊनी करी तुलसीदास आले महाद्वारी हात जोडून ते अवसरी नमन करती साष्टांगे म्हणे जय जय चंद्रमौळी नीलकंठा खडांगधारी मृडानिवरा त्रिपुरारी वचन अवधारी दिनाचे महाविष अतिदारुण तुम्ही केले जे प्राशन सर्वांगाचे जळले दहन नामस्मरण तय केले राम ही अक्षरे दोन्ही जपता शीतळ झालासी विश्वनाथा हे सत्य असेल तरी आता नैवेद्य भक्षिता होय नंदी ऐसे ऐकून या वाणी नवल वर्तले तय क्षणी पाषाण नंदी सत्वर उठोनी श्वास टाकोनी फुंफत नैवेद्य भक्षुनी सकळ मग खादली पत्रावळ कौतुक पाहती सकळ धन्य काळ सुदिन तो धन्य काळ सुदिन तो ऐसे कौतुक दाऊनी त्वरित नंदी बैसला निवांत भक्त महिमा अति अद्भुत न कळे अंत श्रुतीशास्त्रा नामस्मरणी वैष्णव वीर सकळ करती जय जयकार तुलसीदासासी नमस्कार सकळ द्विजवर घाली ती म्हणती धन्य तू वैष्णव वीर सिद्धांत ज्ञानी अतिचतुर पूर्ण वाल्मिकीचा अवतार कळले साचार आम्हासी तारांगणात चंद्र वरिष्ठ की पक्ष्या माझी गरुड श्रेष्ठ की देवा माझी वैकुंठ पीठ वैष्णव वरिष्ठ तैसा तू तापसा माझी पिनाक पाणी महर्षी माझी व्यासमुनी की सकळ गोपित माता रुक्मिणी तेवी वैष्णवजनी तू श्रेष्ठ की धनुर्धरात जानकीवर की सागरा माझी क्षीरसागर सिद्धान माझी अनुसूया कुमर वैष्णववीर तैसा तू चहू मुक्तीत सायुज्यता की यादवा माझी कमलासन पिता की पंडिता माझी वेदांत वक्ता देवी भक्तजनात तू अससी की नवग्रहात सहस्र कर की कवीश्वरात उष्णासा चार पर्वता माझी मेरू थोर तैसा वैष्णव वीर तू होसी असो या परी करून स्तवन आश्रमा आले सकळ ब्राह्मण ब्रह्म हत्यारी पंक्तीस घेऊन केले भोजन सकळी की वाराणसीचे सकळ जन करीते झाले नामस्मरण सोडून या देहाभिमान करीती श्रवण हरिलीला ऐसा होता बहुत काळ तो नवल वर्तले एक वेळ सावकार होता जैतपाळ शांत तात्काळ तो झाला त्याची स्त्री पतिव्रता तिने तेजुनी माया ममता चित्ती धरुणी प्राणनाथा सहगमनार्थ चालली गंगा तिरी निर्मळवन तेथे पेटविला महाग्न सौभाग्य नटोनी अहेवपन ऐसी मिरवित निघाली तुलसीदासाचे गुंफेवरुनी जाती झाली त्या क्षणी नमस्कार करावया लागुनी आली ते क्षणी एकलीच तुलसीदास करी नामस्मरण तो तिने केले साष्टांग नमन
अष्टपुत्र होत तुझ लागून, आशीर्वचन दिदले. ते सती म्हणे विष्णू भक्ता, शांत झाला माझा भरता. चालले आता सहगमनार्थ, माया ममता सांडोनिया. अष्टपुत्रा सौभाग्यवती, आशीर्वाद दिदला मज प्रती. ही वचने अन्यथा न होती, संशय मज प्रती वाटला. म्हणे मी नकळत बोलिलो वचन, ते सत्य करील रघुनंदन. ऐसे ऐकोनी सतीचे वचन, पुढती नमन घातले. प्रेतापासी जाता सत्वर, तो उठोनी बैसला निज भरतार. सकळा संतोष वाटला थोर, जय जयकार मांडला. भ्रतारासी धरुणी हाती, आश्रमासा आली ते सती. तुलसीदासासी नमन प्रीती, पुन्हा मागुती घातले. वाराणसीचे सकळ जन, तुलसीदासाचे करीती स्तवन. म्हणती धन्य हा वैष्णवजन, तारक पूर्ण जड जीवा. पाषाण नंदी जेव विला अन्ने, प्रेत उठविले आशीर्वचने. ऐसे कोणी वर्तमाने, सांगे जाऊन रायासी. अकबर राजा हस्तनापुरी, त्यासी सांगितले ते अवसरी. कौतुक पहावया सत्वरी, उपाव करी नृपणाथ. चतुर प्रधान बोलावून, विचार सांगे त्या लागून. म्हणे तुलसीदास वैष्णवजन, मज लागून भेटवी. ब्रह्मज्ञानी अतिनिपुण, चतुर बोलका विचक्षण. तुलसीदासाचे वेधी मन, मूळ पाठवणे तयासी. सवे देऊनी शिबिकारथ, येथे आणि जे तया त्वरित. काही पहावी प्रचित, करणी माता ऐकिली ते. प्रधान म्हणे आज्ञाप्रमाण, चतुर बोलके विचक्षण. संगे घेऊनी काही सैन्य, आनंद मना पातले. तुलसीदासाचे आश्रमासी, येऊनी राहिले ते दिवसी. वर्तमान सांगती तयासी, राये तुम्हास पाचारिले. तुम्ही वैष्णव प्रेमळ भक्त, कीर्ती ऐकून या अति अद्भुत. दर्शनाचा धरुणी हेत, राये सत्वर पाठविले. ऐसे ऐकून या वचन, तुलसीदास विचारी मना लागून. म्हणे ते देशीचे सकळ जन, नामस्मरणी लावावे. निराश असता वैष्णव वीर, ते का फिरती देशावर. तरी करावया जनाचा उद्धार, अज्ञाना साचार हरीची. दुराचारी अज्ञान जन, समूळ वेष्टिले अविद्ये करुण. त्याचे करावया उदाहरण, साधुजन हिंडती. असो राये पाठविले मूळ, वर्तमान ऐकिले सकळ. तुलसीदास भक्त प्रेमळ, तेथोनी तात्काळ निघाले. करीत हरिनामाचा गजर, सत्वर पातले हस्तनापूर. राजा येऊनी समोर, चरणी साचार लागला. तुलसीदासासी सिंहासनी, राये बैसविले ते एक क्षणी. सेवकास सांगितले कानी, या लागी जाऊन द्यावे. षोडशोपचारे करुण पूजा. तुलसीदासासी म्हणे राजा, थोर प्रताप ऐकिला तुझा. ईश्वर तुझा म्हणविसी, पाषाण नंदीस जेवविले अन्न. प्रेत उठविले आशीर्वाद देऊन, अघटित दिसे तव करण. न कळे महिमान आम्हासी. तुलसीदास म्हणे तया लागुनी, हे तो श्रीरामाची करणी. मी तो अनाथ, रामाचे चरणी चित्त ठेवून राहिलो.
ऐकोनी राजा बोले वचन, तो राम भेटवा मज लागून, नाहीतरी तुझ कारण जाऊन येदी सर्वदा. ऐसे बोलूनी त्या अवसरा राजा गेला निज मंदिरी. म्हणे साक्ष दाविल तरी खरा वैष्णव राया मानू. तुलसीदास सिंहासनी बैसले असतात एक क्षणी. सेवक म्हणती त्या लागुनी, तुम्ही येथून न जावे. श्रीरामाचे दर्शन रायासी करवावे न लागता क्षण. नाहीतरी तुझ लागून जाऊन देऊ सर्वथा. ऐसे ऐकोनी या वचन, केले मारुतीचे स्तवन. हनुमंत तात्काळ येऊन तुलसीदासासी भेटले. म्हणती संकट पडले अति दारुण, म्हणून केले तुमचे चिंतन. आता हे अरिष्ट निरसून नाम महिमा वाढवी. कौतुक मांडिले हनुमान पाचारिले वानर सैन्य. हा वीर अतिदारुण गगनातून निघाले. जैसा वर्षा काळ येता ते क्षणी. अभ्र निघे गगनातून काश्वनी निघे गगनातून. की पर्जन्य पडता मेदिनी तृणांकुर उठती. ना तरी येता दुर्भिक्ष काळ गगनी अकस्मात येती टोळ. तेवी 10,000 वानर दळ अकस्मात प्रकटले. हनुमंतासी करुणी नमन वानर म्हणती त्या कारण. काय आज्ञा आम्हा लागून कृपा करून सांगावी. धन्यवाद.